म्हणजे तंत्रज्ञान तिकडे त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि ते तंत्रज्ञान आणखीन आपल्याकडे नेमकं काय आहे ते दाखवण्यासाठी म्हणा किंवा हे इनोव्हेशन दाखवण्यासाठी म्हणा आपल्याकडे त्या व्यूज परिषदेदरम्यान किंवा त्याच्या अगोदर काही चॅलेंजेस आहेत, स्पर्धा पार पडतात, त्याच्याविषयी जरा माहिती द्या थोडीशी. सो आपल्याकडे काय जसं आपण लास्ट बोललेलो की एव्हरीबडी इज टॅलेंटेड, बरोबर राईट, आणि सगळ्यांकडे अबिलिटीज आहेत आणि काही ना काहीतरी स्किल सेट आहे त्यांच्याकडे, लिहिणं हे वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. आता बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, बिकॉज ऑफ द मोबाईल फोन अँड अदर फास्ट इंटरनेट वगैरे वगैरे, कॉन्टेंट बनवणं किंवा आपली स्किल दाखवणं हे खूप सोपं झालं आहे. बरोबर. एकेकाळी तुम्हाला फिल्म मोठा कॅमेरा लागायचा, फिल्म स्टॉक लागायचा, प्रोसेसिंग लॅब लागायची वगैरे वगैरे वगैरे. आता त्याची गरज नाही पडत, राईट. तुम्ही मोबाईलवर उत्कृष्ट फोटो काढू शकता, ते एडिट करू शकता, तुम्ही शूट करू शकता, ते एडिट करू शकता. ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स जगभरात येत आहेत. ह्या वर्षी जे ऑस्करमध्ये जी फिल्म वन बेस्ट ॲनिमेशन फिल्म फ्लो, इट वॉज क्रिएटेड ऑन अन ओपन सोर्स सॉफ्टवेअर. बरोबर. right? Where there is no cost to subscription of the software. Now, हे जे इकोसिस्टम आहे टेक्नॉलॉजिकल, हे इंडियात पण आहे आणि न्यू जनरेशन हे अडॉप्ट करती आहे क्विकली. सो जे डेमोक्रेटायझेशन ऑफ झालंय कॉन्टेंट क्रिएशनचं, बरोबर, वेदर इट्स रील्स, वेदर इट्स यूट्यूब शोज, वेदर इट्स इंस्टाग्राम, वेदर इट्स अदर प्लॅटफॉर्म्स. सो दिस विल प्ले अ बिग रोल इन प्रिपेअरिंग द यंग स्टुडंट्स. आता हे कसं शोकेस करायचं अँड हाऊ डू द बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट कम टुगेदर ॲट वेव्स, ह्याच्यासाठी सप्टेंबर किंवा ऑगस्ट पासून प्लॅन्स चालू आहेत. म्हणजे दे हॅव प्लॅन्ड व्हेरी वेल इन ॲडव्हान्स. सो देर आर अप्रॉक्सिमेटली 30 क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस विच आर इन वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये. म्हणजे गेमिंगमध्ये आहे, ॲनिमेमध्ये आहे, ॲनिमेशनमध्ये आहे, म्युझिक आहे, बॅटल ऑफ द बँड्स आहे, पोस्टर डिझाईन आहे, AI वापरून इमेजेस करा आहे. आम्ही जो रन करतोय तो यंग फिल्म मेकर्स चॅलेंज आहे. दॅट इज टू आयडेंटिफाय द बेस्ट टॅलेंट फॉर फिल्म कमिंग फ्रॉम स्कूल्स. सो 2 एज ग्रुप्स आहेत, 12 to 15 and 16 to 19. We had over 1,000 registrations from all across India, from every single state of India. आणि आम्ही शॉर्टलिस्ट केलेत 10 फायनलिस्ट इन ईच कॅटेगरी, जे कॅम्पसवर आलेले मागच्या आठवड्यात फॉर अ 2-day कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्कशॉप ऑन डिजिटल व्हिडिओ प्रोडक्शन, ऑन फिल्म मेकिंग, राईट. त्याच्यानंतर ऑल द 10 फिल्म्स वर सीन अँड रिव्ह्यूड बाय व्हेरी वेल नोन फिल्म मेकर अमोल गुप्ते, ज्यांनी तारे जमी पर आणि हवा हवाई आणि असे फिल्म्स बनवलेत. सो स्टुडंट्सनी प्रेझेंट केली त्यांची फिल्म्स टू अमोल. अमोल लुक्ड ॲट इट अँड काइंड ऑफ गिव्ह इनपुट्स की हे करा, ते करा, से दिस वॉज अ थॉट प्रोसेस, दिस इज हाऊ यू कुड हॅव डन बेटर, दिस इज वॉट वर्क, दिस इज वॉट डिडंट वर्क. बेस्ड ऑन दीज वर्कशॉप्स अँड इनपुट्स, नाव स्टुडंट्स, द फायनलिस्ट विल रीशूट देअर फिल्म्स. बरोबर. आणि जे फायनल फिल्म्स आहेत दॅट विल बी स्क्रीन्ड ॲट वेव्स, बरोबर, इन फ्रंट ऑफ अ ज्युरी. बरोबर. आता जसं आम्ही केलंय तसे सगळे 30 चॅलेंजेसचे फायनलिस्ट एकत्र वेव्सला येणार आहेत. सो माय चॅलेंज फायनलिस्ट विल सी द क्वालिटी ऑफ गेम्स दॅट अदर पीपल हॅव मेड. They will see posters that other people have made. They will see what our students have done. So now you have this best of the best, म्हणजे cream of या सगळ्यातला आपण म्हणतो एक मंथन होऊन आपण ताक घुसळून लोणी काढतो, असा हा एक प्रकार असणार आहे. मला एक सांगा सर की ही